गाईज हा आता दुसरा दिवस आहे. कालचा ब्लॉग आम्ही तिकडे फिरवत होतो टाकडे, मग तिकडनं एमर्जन्सीमध्ये आम्हाला सगळ्यांना तिकडे वरती बोलवलं, कारण नंतर ते घोडे मेढणे वगैरे डान्स वगैरे होते, म्हणजे राधा नाचते वगैरे, ते घोडे नाचवतात ते सगळं होतं. मग त्यासाठी मला बोलवलेलं, मग ते गेलो. तसंच राहिला ब्लॉग, फक्त ते व्हिडिओ शूट केले आहेत ते आता तुम्हाला दाखवीन. हा दुसरा दिवस आहे संध्याकाळपासून. आज पण मंदिरात काम होतं सगळं, आम्ही तिथं होतो. आता सकाळ म्हणजे 5:30 वाजल्यात. आज आम्ही जाऊ तिथे जी इनकम्प्लीट राहिलं आहे ते सगळं फिरायला. बाईक पण आहे, पण तो आता मंदिराकडे येऊन बसला दुपारीच खालच्या साईडला. मी होतो वरती, घर आमच्या तिकडे वरच्या साईडला, तिकडे सगळे तिकडे होती. आता बघूया काय करतोय आणि जाऊ आता फिरू आम्ही. चलो. हे साहेब आपले मंदिराच्या मागे बसून गाणी ऐकतात आणि आम्ही तिथे सकाळपासून मरमर काम करतोय. आता जेवलोय, 5 वाजले आणि हे साहेब इथे गाणी ऐकत बसले मंदिराकडे, व्ह्यू बघतात पूर्ण. इकडे रात्री गोव्याचा एअरपोर्ट दिसतो पूर्ण या साईडनी. पूर्ण रात्री काळोखात लाईटिंग वगैरे असते तेव्हा कळतो. आता जाऊ आम्ही फिरायला. आता बघू, आता खालच्या साईडला जाऊ. या साईडला आम्ही बघा ब्लॉग पूर्ण. काय आमच्या इथे सनसेट पॉईंट पण आहे. इकडे पूर्ण सनसेट पॉईंट असं केलं आहे. इकडनं सनसेट दिसतो, पण आता टाईम आहे अजून. हा पूर्ण असा व्ह्यू आहे इकडनं. इकडे सनसेट पॉईंट केला आहे, एवढं जायचं. इकडनं बसून बघायचं तो सनसेट पॉईंट, आणि इकडनं पण असा व्ह्यू भारी येतो पूर्ण. पूर्ण असं खालपर्यंत दिसतं सगळं. गाईस तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवू. हे बघा, इकडनं पूर्ण तट दिसतो खालपर्यंत. आम्ही ती इकडनं बसनी आलो काल. इकडनं पूर्ण दिसतंय. हा लुक खायते आहे. मग इकडनं अजून खूप काय फिरायचं आहे. काल अर्धाच झाला, आम्ही तर महादेव मंदिरपर्यंत गेलो, नंतर कॉल यायला लागले सगळ्यांचे कंटिन्यू. मग आम्ही लगेच वर गेलो. मग घाई गडबड, मग आता डायरेक्ट संध्याकाळी आम्ही निघालो म्हटलं आज. आणि तसं पण उद्या आम्ही परत मुंबईला निघणार आहोत. आजचा दिवस आहे एवढूसा, तर म्हटलं फिरून घेऊया आज. अजून माझे 2 पार्टनर्स नाहीत. आज एक गेला, एक तर तो पहिल्या 2 दिवस चालल्या होळीला, आणि मग तो गेला त्याच्या कॉलेजमुळे. काय नाही, पुढच्या वर्षी बघू. ते ब्लॉग कंटिन्यू करा. मस्त आहे बघा, इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतंय, डोंगर वगैरे सगळे. जाम मजा येणार. ब्लॉग बघा, एन्जॉय करणार पूर्ण ब्लॉग. काय आता तुम्हाला मी वरून दाखवतो. वरून जाणारी पूर्ण स्टेप्स कशा आहेत. झाडं वगैरे आले आता. 1 मिनटं. पूर्ण इकडनं हे बघा, तो गोळीचं पूर्ण चांगला व्ह्यू येतो. इकडनं तर पूर्ण व्ह्यू येतो. इकडनं खालीच ते कशाला वापरतात तेवढं मला माहीत नाही, पण इकडनं पूर्ण रोड वगैरे दिसतो क्लिअर कट. आम्ही लोक सगळे आल्यावर तिथे बसतो त्या साईडला बॉर्डरवर, कारण तिकडे खाली नंतर दगड आहे, तर काय टेन्शन नाही पडलो तरी. पूर्ण व्ह्यू. काल आम्ही ते मंदिराकडे, मंदिर दिसत नाही, मस्त व्ह्यू आहे. आपल्या मुत्रे भैया आले दगडावरनं. आता इकडे वर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो, जो असं प्रॉपर व्ह्यू येईल ना इकडनं मस्तपैकी. सगळ्यात पहिला ब्लॉग होता त्याच्यात दाखवलेला व्ह्यू वरनं. आता बघा ह्या ब्लॉगमध्ये पण परत एकदा वरनं दाखवतो. आमच्या गावाचं ते तळ आहे छोटंसं, ह्याला पाणी कमी झालं आहे आता म्हणजे पाणी नसते. पावसात पूर्ण पाणी असं ब्लू असते, वरपर्यंत असते. मस्त वाटते बघायला पण, थंड. आणि पावसात हिंमत नाही होत कोणाची उतरायची, खांदे पाणी एवढं थंड असते. जर कोण उतरलं
दुसऱ्या दिवशी तो झोपला मग परमनंट. एवढं परमनंट म्हणजे ताप वगैरे 100% येणार, कारण ते एवढं पाणी थंडचं नॉर्मली बोलताना तोंडातून दूर निघतो पावसाच्या टायमाला थंडीत वगैरे. ह्याच्यात जर कोणी उतरलं मग काय होणार त्याचं, सत्यानाश. तुम्हाला त्या वरती जाऊन दाखवता आता व्ह्यू पूर्ण बघा तुम्ही. गाईज व्ह्यू देखो व्ह्यू, इकडनं पूर्ण व्ह्यू बघा, सगळं दिसतं इकडनं सगळं खालपर्यंत. इथे पण नदी कशी आहे मोठी ते दिसतंय ह्याच्यात थोडी थोडी. इकडनं पूर्ण रोड पण दिसतोय बघा क्लिअर. आम्ही ते मागे आलो काल त्या बसचा व्लॉग, माझा पहिला व्लॉग बघा, तर तिकडनं बसने आलो आम्ही, तिकडनं शूट केलं येताना वरचं. या रोडने आलो आम्ही पूर्ण. त्याच तुम्ही बघितलात काय व्ह्यू दिसतो. मी त्या काय चौघांना पण सांगितलेलं माझ्या गावी चला तर त्यांना काय क्रूजवर जायचं होतं. त्यांना फक्त शिप दाखवायला घेऊन गेलेले मोस्टली 1 तासासाठी. त्यांनी एवढी मजा मिस केली. पूर्ण 1 वीक आम्ही राहिलो, उद्या जाणार. 1 वीक होईल आम्हाला. मस्त आम्ही मजा केली आहे, खाल्लं आहे पिल्लं आहे. तरी भाई त्यांना माहिती आहे, आम्ही त्यांना ग्रुपवर सगळे फोटो पाठवले आहेत. आता ती त्यांची चूक, ते लोक आले नाही. मी सगळ्यांना सांगितलेलं होळीला जायचं ते, पण स्टार्टिंगपासून सांगितलं आहे, जानेवारीचं स्टार्टिंगपासून. त्यांना हे माहिती आहे. आता त्या लोकांनी नाही बोलले तर आता मी काय करू शकत नाही. हा आला, ह्यांनी केली मजा, जे चुकले आता पुढच्या वर्षी बघा तुम्ही याला जमतंय का नाही. आम्ही तर मस्त फिरतोय पूर्ण. तुम्ही सगळ्यांनी व्लॉग बघा फक्त आणि जळा बस, बाकी काय नाही बोलू शकत. चलो गाई, आम्ही आता त्या साईडला. काल आम्ही इथपर्यंत आलो, या मंदिरापर्यंत. इथे बसलो आणि सगळ्यांनी कॉल फोन्स कोण घ्यायला आलं. मग आम्ही म्हटलं आता काय व्लॉग होत नाही, म्हणून डायरेक्ट मी ते घोडेमोडणीचं वगैरे करत होतो. मग हे भाविक सगळं शूट करत होता, ते सगळं मी ब्लॉगमध्ये टाकीन. आम्ही इथपर्यंत आलो आणि म्हटलं पुढचा व्लॉग घेऊ, तोपर्यंत सगळे आले. मग आता काय करू नाही शकत म्हटलं. दुसऱ्या दिवशी आज सगळं झालं. सगळे आपले अर्धजणं मुंबईला गेली, कोण कोण आहेत. आज 7 वाजेपर्यंत पूर्ण गाव खाली होणार, सगळे मुंबईला जाणार. आम्ही पण उद्या निघणार सकाळी 10 वाजेपर्यंत आणि परवा पोचू मुंबईला. मग कॉलेज विलेज, मग आता डायरेक्ट गणपतीला इथे सगळे येणार. मग परत आता पूर्ण गावात मोजकीत लोक असतात, नाहीतर कसला सण वगैरे असला की ते लोक येणार, नाहीतर बाकी जे आहेत तेच सगळे आता म्हणजे वयानी झाले तशी लोकच आहेत आता सध्या गावी. हा पण बरं वाटते. वीक कसा गेला माहिती पण नाही पडलं. आता उद्या जायचं आहे. आता बघू उद्या पप्पा, मी म्हणजे माझी मम्मी आणि पप्पा, आम्ही 4घे जाणार आहेत मुंबईला. बघू आता कसं काय होते. गाईज आमच्या इकडनं गोवा साईडचं पण थोडंफार दिसतं पूर्ण. आता आम्ही म्हणजे बॅक साईडला आलं, माझ्या घराच्या बॅक साईडला. इकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. पूर्ण मी इकडनं गोवा ह्या साईडला दिसतं, या साईडला कुठेतरी. या साईडलाच. इथे नदी आहे पण ती दिसत नाही आहे. हा पूर्ण व्ह्यू बघा, सनसेट. इकडनं एखादा पडला तर त्याचं काय होईल, तो दिसणारच नाही परत कधी आयुष्यात. कायच राहणार नाही इकडनं पडला तर कुठला माणूस. पूर्ण खाली जंगल आहे आणि ते केवढं डीप आहे ते आम्हालाच कळतं. ते व्हिडिओमध्ये असं समजतं की जवळ आहे, म्हणजे प्रत्यक्ष बघितलं की कळतं ते किती डीप आहे ते आत. गाईस आम्ही आता पायऱ्यांकडे आहे खालती. वाजले 8 वाजायला आले असतील, 8:30 वाजायला आले असतील. ऑलमोस्ट 8:30 झाले. हे बघा 8:30 वाजले आणि आम्ही आता पायऱ्यांच्या इथे, तिथे खाली चढताना तुम्हाला दाखवलेलं ब्लॉगमध्ये. आणि वर पूर्ण काळोख आहे बघा, पूर्ण काळोख, काहीच दिसत नाही. आणि आम्ही आत्ता वर जातोय. मग तसं आम्ही फिरत आहे. विचार करा, रात्री वाघ शोधतोय, भेटतोय का आम्हाला. हे बघा वर काहीच दिसत नाही, लाईट नाही अजिबात. आता बघू, चालू तर आजचा ब्लॉग एवढाच होता. आमची हवा टाईट झाली, आता थकलो.
तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो.